आपल्यासोबत स्वतः पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा सर आहेत। सर, नागरिकांना नक्की काय आवाहन कराल, ही घटना नक्की काय आहे? नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळतात, जमावाच्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत, लोकांना काय आवाहन? या जे दत्तवाडी परिसरचे जे झोपडपट्टी एरिया आहे तिथे एक 9 वर्षाची मुलगीवर त्यांचे सख्खा आजोबा यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयास केलेला आहे। मुलगीला मेडिकलसाठी ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे आणि मुलगी जे आहे से सुखरूप आहे। त्यांचे मेडिकल चेकअपची प्रोसेस चालू आहे। हा सगळा त्यांच्यासोबतच त्यांची आई पण ससून हॉस्पिटलमध्ये आहे आणि तेही जे आहे त्यांची तब्येत बरी आहे। आणि हे जे अति दुर्दैवी आणि अशा प्रकारचे जे प्रकार झालेला आहे त्यांच्यामध्ये त्या सख्खा आजोबाने जे आहे से असा प्रकार केलेले आहे। त्यामुळे हे जे आहे अतिशय वाईट परिस्थिती आणि वाईट जे आहे से इन्सिडेंट आहे। यांच्यामध्ये मी लोकांना आवाहन करतो की यांच्यामध्ये आरोपी जे आहे ताब्यात आहे, FIR रजिस्ट्रेशन करण्याचे प्रोसेस सुरू आहे। त्यामुळे सर्व नागरिकांना जे आहे से कुठल्याही ठिकाणी गर्दी जमा न करता जे आहे से आपल्या कामासाठी त्यांनी जायचे आहे आणि ज्यांच्यामुळे की पोलिसला बाकीचे ॲक्शन जे आहे ते करणे सोयीस्कर होईल। तर सर्व नागरिकांना हेच आवाहन करण्यात येत आहे की जे थोडा इथे 400-500 लोकांची गर्दी जमा आहे त्या लोक जे आहे से आपल्या घरी जावा, आपल्या कामासाठी जावा। बाकी जे आहे सर्व प्रकारचे कायदेशीर कारवाई जे आहे पोलिसने तात्काळ यांची दखल घेऊन ते करत आहे। आरोपीला ताब्यामध्ये घेतलेलं आहे का आणि नागरिकांची मागणी आहे की आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्यावं? एक व्हिडिओ पाहायला मिळतोय की नागरिक संतप्त झालेले होते की आरोपीला घेऊन जाऊ नका, आमच्या ताब्यामध्ये जा। याच्यावरती काय गुन्हा दाखल होईल आणि मुलीची सध्या तब्येत जी आहे ती कशी आहे? मुलीची तब्येत आता बरी आहे आणि त्यांचे मेडिकल प्रोसेस जे आहे से ससून हॉस्पिटलमध्ये चालू आहे आणि आरोपीवर जे आहे से गुन्हा दाखल करण्याच्या प्रोसेसही चालू आहे। आरोपी सध्या ताब्यात आलेला आहे आणि त्यांच्यावर जे आहे से बाकी पुढील जे आहे कायदेशीर कारवाई करण्यात येते। नागरिकांचं नक्की म्हणणं काय आहे? तुम्ही सुद्धा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, नागरिक काय म्हणतात? नागरिक संतप्त आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे सी अशी घटना म्हणजे एकदम विकृत मानसिकताची घटना आहे। त्यामुळे जे आहे से नागरिक संतप्त आहे आणि त्यांना आपलं सर्व अधिकारी जे आहे समजावून शांत करण्याचा प्रयास करत आहे। आम्हाला नागरिकांचे हेच विनंती करायची आहे की घटना दुर्दैवी आहे, घटना जे आहे से सामाजिक विकृतीचे पराकाष्ठाचे उदाहरण आहे। तरीही जे काही कायदेशीर कारवाई आहे ते पोलिसने तात्काळ दखल घेऊन ते करत आहे। त्यामुळे सर्वांनी जे आहे शांत राहावा आणि जे आहे से या ठिकाणी गर्दी न करता जे आहे से आपल्या कामासाठी त्यांनी जावा। त्यांचे अजून काही मागणी असतील, जे कायदेशीर मागणी असतील ते नक्की पोलीस जे आहे त्यांची दखल घेऊन त्याप्रमाणे कारवाई करणार आहे। नसरापूरमध्ये प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालवण्याची मागणी होते। या प्रकरणामध्ये सुद्धा हे प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅकवरती चालवलं जाईल का, जेणेकरून आरोपीवरती लवकरात लवकर कारवाई जी आहे ती केली? नक्कीच यांच्यामध्ये हे तात्काळ जे आहे से जितके फास्टमध्ये जे आहे चार्जशीट करून आणि फास्ट ट्रॅकमध्ये हे करण्याची कोर्टाला जे आहे से याबद्दलचे पूर्ण विनंती आणि समन्वय साधले जाणार आहे। आपण पाहतोय की या प्रकरणामधला आरोपी जो आहे तो सध्या पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा नागरिकांना आवाहन करतायत, आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला आहे, कायदेशीर प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरू केलेली आहे। त्यामुळं इथं गर्दी न करता आपण आपापल्या कामाच्या ठिकाणी निघून जावं अशा पद्धतीचं आवाहन पुणे पोलिसांनी केलेलं पाहायला मिळतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।